मी आत्ताच त्या संदर्भात माहिती घेतली, कारण आपल्याला माहिती आहे मी कार्यक्रमामध्ये होतो. मी माहिती घेतली, त्या ठिकाणी एक बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले. जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला. पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल. असं आहे, मला एक सांगा की सभा झाल्यानंतर असं स्टेटस ठेवण्याची मुभा दिली आहे का कोणाला? अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं एखाद्या धर्मावर किंवा त्या धर्म अवलंब करणाऱ्यांवर अशी टीका करण्याचे कोणाला या ठिकाणी अधिकार नाही आहेत. त्यामुळे सभेचा आणि याचा संबंध जोडण्याचं काही कारण नाही आहे. आणि सभा झाली म्हणून आम्ही असं केलं, जर असं कोणी म्हणत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. असं आहे की आता त्या ठिकाणी शांतता आहे. आता हे व्हिडिओ नेमके तिथले आहेत की बाहेरचे आहेत हेही बघावं लागेल. अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये आपण मागे देखील पाहिलं, डॉक्टर्ड व्हिडिओ, बाहेरचे व्हिडिओज हे देखील दाखवले जातात, प्रेसिपिटेट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली जाते. आपण काय आवाहन कराल? माझं एकच आवाहन आहे की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे. कोणीही कायदा हातात घेऊ नका. कोणी जर बेकायदेशीर काम करत असेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करेल. कोणाला कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही. तर मी यवत प्रकरणाची सगळी माहिती घेतलेली आहे. बाहेरच्या एका व्यक्तीने आक्षेपार्ह स्टेटस ठेवला आणि त्याच नंतर ही परिस्थिती निर्माण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं देखील मुख्यमंत्री म्हणतात. तणावाची परिस्थिती सध्या मात्र नियंत्रणात असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. जाणीवपूर्वक काही लोक स्टेटस ठेवून जातीय तेढ निर्माण करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. या संदर्भात सखोल माहिती देत आहेत राहुल कुलकर्णी, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. राहुल, आपण पाहतोय खरं तर आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, मात्र सध्या यवतमधली काय परिस्थिती आहे, आपल्यापर्यंत काय सविस्तर माहिती? हे पूर्ण नियंत्रणात आहे. कारण तो जो तरुण होता त्यांनी जे आज फेसबुकवरती पोस्ट केली आणि व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं, त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ह्या घटनेची सुरुवात आज नाही झालेली, 26 तारखेला झाली आहे. 26 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसंदर्भात काही आक्षेपार्ह गोष्ट करण्यात आली आणि त्यानंतर हा तरुण लपून बसला होता असं कळतंय. मग त्याला आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर मग त्याच्या घरावरती काही लोक चालून गेले, कारण आज यवतचा आठवडी बाजार असतो, तो बाजारात बंद ठेवावा असं म्हटलं होतं गावकऱ्यांनी. आणि नंतर मग मात्र हा तणाव वाढला आणि त्या तणाव वाढल्यानंतर असं दिसतं आहे, जसं मुख्यमंत्री म्हणाले तसे, की हे व्हिडिओ तिथलेच आहेत का ते व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला. परंतु त्याच्यामध्ये एका स्थळावरती जोरदार दगडफेक होतानाचे व्हिडिओ आहेत. 2 गाड्या जाळल्यात, एका बेकरीला नुकसान झालेलं आहे आणि लोकांनी आपला जो रोष आहे तो रोष व्यक्त केला. त्यामुळे एक प्रश्न तर निश्चित उपस्थित होतो की 26 तारखेला जेव्हा अशी घटना घडली की छत्रपती शिवाजी महाराज जी महाराष्ट्राच्या अस्मिता आहेत त्यांच्या संदर्भामध्ये एखादी कृती घडल्यानंतर त्याचे पडसाद उमटतील हे पोलिसांनी आधी का नाही लक्षात घेतलं? आणि मग ठीक आहे की जेव्हा हा तरुण पळून गेला होता तर गावातला तणाव निवळण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करणं अपेक्षित होतं, तसं झालं नाही म्हणून हा तणाव भडकला का असा प्रश्न आहे. निश्चितच राहुल, हाच प्रश्न इथे उपस्थित होतोय की जर का 26 तारखेला ठिणगी पडली आहे तर मग पोलिसांनी एवढा दिवस नेमकं काय केलं? त्या ठिकाणी अधिकची कुमक अगोदरच का मागवली नाही? कारण हा जो आज घडलेला आहे प्रकार तो कुठेतरी थांबवता आला असता. पोलिसांना
असं म्हणू शकतो आपण, कारण ज्या पद्धतीनं हा तणाव भडकला त्याच्यानंतरच्या मधल्या काळामध्ये पोलिसांसाठी वेळ होता. आपल्याकडे गाव पातळीवरती बऱ्याच समित्या आहेत, त्या समित्यांच्या माध्यमातून तो तणाव कमी करता आला असता. ज्या तरुणानं हे स्टेटस ठेवलेलं आहे त्याला शोधून त्याच्या विरोधात कडकात कडक कारवाई करता आली असती. आणि मुख्यमंत्री जसं म्हणाले तसं बरोबर आहे की अशा पद्धतीचं स्टेटस तुम्हाला ठेवता येत नाही. पण पुण्यामध्ये गेल्या काही दिवसातल्या जर आपण घटना बघितल्या तर धार्मिक तणाव वाढताना दिसतोय. बघा, कारगिल युद्धातल्या एका माजी सैनिकाच्या कुटुंबियांना तुमची आयडेंटिटी विचारून जर काही लोक घुसत असतील घरामध्ये रात्रीच्या वेळेला, त्यांच्याबरोबर पोलीस असतील तर तणाव वाढणारच आहे. मध्येच काही ग्रामीण भागामध्ये अशा घटना घडल्या की त्यामुळे 30-40 कुटुंब विस्थापित झालेली आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या व्यवसायांना जाळण्यात आलं, असे प्रसंग पुण्यामध्ये घडत आहेत. त्यामुळं लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन मुख्यमंत्री म्हणतात तशी नियंत्रणात असली तरी ती पूर्ण नियंत्रणात आहे असं मानायचं काहीच कारण नाही. यवतमध्ये तर आत्ताचा जो प्रकार घडला त्या प्रकारासंदर्भामध्ये ज्यानं चुकीचं स्टेटस ठेवलं त्याच्या आधीचा तणाव हा पाहता ग्रामीण पोलिसांनी योग्य ती कारवाई केली का असा प्रश्न जरूर उपस्थित होतो. जर केली असती, जर त्यांनी मध्यस्थी केली असती तर मग आता जो तणाव निर्माण झाला, जी दगडफेक झाली, आता जमावबंदी लागू झालेली आहे, ती जमावबंदी बंदी लागू करण्यापर्यंतची परिस्थिती चिघळली कशी असा प्रश्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे ज्यानं चुकीची कृती केली त्याच्या विरोधात तर कारवाई जरूर व्हायला हवी आणि करतीलच. परंतु पोलिसांनी याच्यामध्ये हस्तक्षेप का नाही केला हा महत्वाचा प्रश्न आहे गेल्या 5 दिवसातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती. निश्चितच यवतमधले सगळे अपडेट राहुल तुमच्याकडून सातत्याने जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. यानंतर या घडीची मोठी बातमी आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता यवतला रवाना झाल्याचं कळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार थोड्याच वेळात यवतला पोहोचतील आणि त्या ठिकाणची सगळी परिस्थिती पाहतील. आक्षेपार्ह पोस्ट केली आणि तासनंतर इथं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि ही सगळी परिस्थिती पाहता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे यवतकडे रवाना झालेले आहेत. यवतमध्ये पोहोचून पोलीस अधीक्षकांसोबत ते सगळी माहिती जाणून घेतील. त्यांच्याकडून सविस्तर प्रकार नेमका काय घडला होता, घटनाक्रम काय होता ते देखील जाणून घेणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते.